नेमकं घडलं काय? केतन अग्रवाल हत्याकांडाची संपूर्ण स्टोरी. पुण्यातील रिअल एस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरलं आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. केतन अग्रवाल हे पुण्यातील लहुंजे परिसरातील रहिवासी असून ते कुटुंबाच्या रिअल एस्टेट व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांचा विवाह नोव्हेंबर महिन्यात सिया गोयल हिच्याशी होणार होता. लग्नासाठी राजस्थानमधील आलिशान पॅलेस बुक करण्यात आले होते आणि पाहुण्यांसाठी खाजगी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या सर्व तयारीमागे एक वेगळंच रहस्य दडलं होतं. पोलीस तपासानुसार सिया गोयल ही या लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती. ती कुटुंबाच्या दबावाखाली हे नातं पुढे नेत होती. दरम्यान तिची ओळख चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया आणि चैतन यांची केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचला. या कटाला पहिला प्रयत्न 14 जून रोजी लोहगड किल्ल्यावर करण्यात आल्याचा संशय आहे. त्यावेळी सियाने केतनला दरीकडे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा सांगितलं जात आहे. मात्र केतनने झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यावेळी सियाने साप दिसला म्हणून घाबरून धक्का लागला असा बहाणा केला होता. त्यानंतर 18 जून रोजी सियाने वाढदिवसाच्या निमित्ताने केतनला पुन्हा लोहगडावर बोलवलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चैतन चौधरी आधीच तिथे उपस्थित होता. तिघे किल्ल्यावर निर्जन भागात गेले आणि तिथे केतनला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलण्यात आलं. घटनेनंतर सियाने पोलिसांना केतनचा पाय घसरल्याने तो दरीत पडल्याचं सांगितलं. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी डिजिटल पुरावे, मोबाईल लोकेशन आणि व्हॉट्सअप चॅटमधून वेगळंच काही समोर आलं. यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चैतन चौधरी यांना अटक केली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप केतनच्या वडिलांनी केला आहे. बाली येथे होणाऱ्या प्री वेडिंग शूटसाठी जात असताना केतनचा पासपोर्ट गहाळ झाला होता. सियाने मुद्दाम पासपोर्ट टॉयलेटमध्ये फ्लॅश करून ती पूर्ण ट्रिप रद्द करण्याचा कट रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. सध्या न्यायालयाने सिया गोयल आणि चैतन चौधरी यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुणे ग्रामीण पोलीस हत्या आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली तपास करत आहेत. या प्रकरणामुळे प्रेम संबंध, कौटुंबिक दबाव आणि नियोजित लग्नाच्या आड दडलेल्या कटाची चर्चा राज्यभर सुरू आहे. मात्र अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.